हॅलो फ्रेंड्स, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण सिलेबस डिकोडिंग सिरीज बघत आहोत. त्याचाच पार्ट GS2 मधला आपण सिलेबस डिकोडिंग करत आहोत आणि त्याच्यातला आंतरराष्ट्रीय संबंध, परराष्ट्र धोरण आपण ज्याला म्हणतो, त्याच्या संदर्भातला आपण सिलेबस डिस्कशन आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. एक सेशन घेतलेलं आहे, पण आपण इन डिटेल IR कशा पद्धतीने करायचं आहे याच्यातून समजून जाईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये IRच्या बाबतीत असं बऱ्याचदा म्हटलं जातं की करंट अफेअर्सवर सगळा डिपेंड असतो, तर तसं नाही आहे. करंटचं तुम्हाला अपडेटेड इन्फॉर्मेशन घ्यावी लागेल, बट तुम्हाला जे आहे ते स्टॅटिक माहिती पाहिजे, त्याच्या मुळाशी जावं लागेल. उदाहरणार्थ जर म्हटलं तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या नॉन अलाइनमेंट मुवमेंट आपण त्याच्यामध्ये आपण संस्थापक सदस्य राहिलेलो आहे आणि ती वाटचाल कशा पद्धतीचे राहिलेले आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये समजून घेणं गरजेचं ठरतं. तर अशा पद्धतीनं काय आहे, नेमकं कशा पद्धतीनं IR करायचं आहे ते आपण समजून घेणार आहोत. GS2चा महत्त्वाचा पार्ट आहे. तर दिस इज अबाउट मी निहाल कोरे, 2022च्या बॅचचा UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती आणि हे माझं पॅशन आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माइंडसेट कोच म्हणून मी सध्या काम करतो. लाईफ कोच म्हणून मी काम करतो. NLP प्रॅक्टिशनर आहे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. त्याचबरोबर माइंडसेट ट्रेनर म्हणून काम करतो. त्याचे अनेक वर्कशॉप आणि ट्रेनिंग मी अनेक लोकांचं घेतलेलं आहे. आणि मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो की आपली मेमरी कशा पद्धतीने काम करतं, ब्रेनचं फंक्शनिंग कसं आहे, तर त्या संदर्भात मी काम करतो. ते माझं पॅशन आहे. चला सुरू करूयात आपल्या सेशनला. तर बघा, GS2 इंटरनॅशनल रिलेशन्स हा महत्त्वाचा पार्ट आहे. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ठराविक देशांचाच आणि आपल्याला तो रिलेशन बघावं लागतं, तसं नाही आहे. तर संपूर्ण परराष्ट्र धोरण आपल्याला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल की जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने घडामोडी घडतायत आणि त्याचं आता हे का अभ्यासायचं आहे. ठीक आहे. तर इंटरनॅशनल पॉलिटिक्स अफेक्टिंग आवर इंटरनल वर्ल्ड, डोमेस्टिक वर्ल्डवर आपल्याला इफेक्ट करत असतं. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारण आपल्याला समजून घ्यायला गरजेचं ठरतं. जसं की आता बघा, युद्धजन्य परिस्थिती आहे. बरेच जगभरामध्ये वेगवेगळे क्रायसिस निर्माण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भारताच्या अंतर्गत व्यवस्थेवर बराच परिणाम आपल्याला दिसून येतो. कारण का, जग आता एक ग्लोबल खेडं झालेलं आहे. लक्षात आहे, जग एक खेडं झालेलं आहे आणि खूप जवळ आल्यामुळं जगातल्या विविध घटनांचा परिणाम प्रत्येक देशांवर होत असतो. लक्षात येते की अर्थव्यवस्था जगाची जोडले गेलेले आहे, व्यापारी संबंध जोडले गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे ते जगातल्या घडामोडींचा परिणाम आपल्याला देशांतर्गत परिस्थितीवर दिसून येतो. म्हणून ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं ठरतं. लक्षात येते की आपली जी धोरणं जी आहेत ती आंतरराष्ट्रीय संबंधावर ठरत असतात. ठीक आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे, भारत व शेजारी राष्ट्रांचे संबंध. लक्षात येते की शेजारी प्रथमचा आपण काय केलेलं आहे, हा एक आपल्याला उभरता अजेंडा आपल्याला दिसून येतो. सी राजा मोहन याच्या संदर्भात जो काय आर्टिकल आला होता तो आपण रिसेंटली लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं की इंडियाज डायनेमिक अप्रोच इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स हा आपण लेक्चर घेतलेला आहे. ते लेक्चर तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये 5 प्रमुख मुद्दे सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इन डिटेल आपण डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. अशीच सिरीज आपण IRची नक्की घेणार आहोत की IR तुम्हाला इन डिटेलमध्ये हा जो IRचा सगळा कंप्लीट पार्ट मी कंप्लीट करेन. कुठलंही तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही पडणार. आपण हे सध्या सिलेबस डिकोडिंग करत आहोत. नंतर ती IRची आपण स्पेशल सिरीज सुरू करणार आहोत. याच्यामध्ये शेजारी राष्ट्रांचे संबंध, द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गट. द्विपक्षीय म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल इंडिया आणि चायना लेट्स से, तर ह्या 2 देशांमधले संबंध आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रादेशिक म्हणजे काय, वेगवेगळ्या संघटना आहेत. जसे की उदाहरणार्थ सार्क समजू आपण. ठीक आहे. तर सार्क आहे, त्याच्यामध्ये सार्कचं काम कशा पद्धतीने चालतं, स्थापना काय आहे, प्रमुख मुद्दे काय आहेत, कुठल्या प्रमुख मुद्द्यांवर सार्क काम करत असते. बिमस्टेक घ्या, ASEAN घ्या, क्वाड घ्या. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि जागतिक गटामध्ये आपल्याला जागतिक पातळीवर वेगवेगळे जे काही संघटना आहेत त्याच्या पद्धतीने कसं कामकाज चालतं, युनो वगैरे ह्या सगळ्या संघटनांचा काय रोल आहे, भारताची भूमिका काय आहे, आशियाची भूमिका काय आहे, भारत आशियातल्या गटांना किंवा साऊथ ठीक आहे, दक्षिण सहकार्यामध्ये भारताची भूमिका काय आहे आणि ह्या दक्षिण गटांना घेऊन भारताची UN मधली भूमिका काय आहे. लक्षात येते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या. याच्यामध्ये असणारे भारताचे हितसंबंध. आता काय आपलं ह्याच्यामध्ये टार्गेट काय असणार आहे, नॅशनल इंटरेस्ट हे टार्गेट असणार आहे आपलं.
ठीक आहे, आपलं जे काय राष्ट्रहिताला आपण प्राधान्य देणार आहे. आपण बघितलं नामच्या संदर्भात आपण पण सुद्धा चर्चा केली. नामच्या बाबतीत सुद्धा आपला जो काय मेन पर्पज काय होता की नॅशनल इंटरेस्ट हा आपला पर्पज होता. ठीक आहे, विकसित आणि विकसनशील देशांचा प्रभाव. ठीक आहे, हे साऊथ वगैरे ह्याच्यामध्ये समावेश होतो. आता विकसित देश आणि विकसित देश म्हटलं की US वगैरे यांचा प्रभाव कसा आहे जागतिक राजकारणावर. विकसनशील देश, जे देश विकसनशील गटामध्ये मोडतात त्यांचं काय, त्यांच्याशी भागीदारी करून भारताची वाटचाल कशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संघटनांमध्ये ते कसा गोष्टी आपण करून आणतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. इंडियन डायस्पोरा खूप महत्वाचा पार्ट आहे, हे आपण बघू. प्रवासी भारतीय आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना हे आपल्याला समजून घ्यायचे आहेत. UN पासून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन पर्यंत ह्याच्यावर क्वेश्चन WTO आपल्याला बघायला मिळतो. मग हे समजून घ्यायचं आपल्याला. भारताचे परराष्ट्र धोरण काय, आयडियोलॉजी आहे, प्रिन्सिपल्स काय आहेत परराष्ट्र धोरणाचे, हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. जागतिकीकरणाचा भारतावर प्रभाव. ठीक आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय सुरक्षा, करार, परिषद, युद्ध सीमा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये इन डिटेल समजून घ्यायच्या आहे. परराष्ट्र धोरण याच्यामध्ये काय का अभ्यासायचं आहे, भारत जो आहे तो जगाशी संबंध कशा पद्धतीनं प्रस्थापित करत आलेला आहे पूर्वापार, ह्याचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला काय बघावं लागेल सुरुवातीच्या काळात, म्हणजे परराष्ट्र धोरण, भारताचे परराष्ट्र धोरण या टायटल अंतर्गत तुम्हाला ऐतिहासिक पाया समजून घ्यावं लागेल. जसं की काय मी सांगितलं की नॉन अलाइनमेंट मुवमेंट असेल, पंचशील तत्व काय आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं ते समजून घ्यायचं आहे. याच्यावर क्वेश्चन येतात किंवा आता सुद्धा लिहिताना सुद्धा जे काय भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे त्याच्यामध्ये ह्याचे रेफरन्स तुम्हाला द्यावे लागतील. नामचा खूप महत्वाचा आहे, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. नेहरू युगातलं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीत होतं, शीतयुद्धातील भारताचं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीनं होतं हे आपल्याला बघायचं आहे, हे इन डिटेल बघायचं आहे. आधुनिक परराष्ट्र धोरण, आता ही काय ऐतिहासिक पाया जरी घेतला तर आता मॉडर्न इरामध्ये आपला इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये रोल काय आहे, तर स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीकडे आपण बघतोय. मल्टी अलाइनमेंट, ठीक आहे, म्हणजे कुठल्या एका गटामध्ये किंवा कुठल्या एका राष्ट्राशी संबंध आपण न डेव्हलप करता आपण मल्टी अलाइनमेंटवर भर दिलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे IRच्या. तर त्याच्यामध्ये बघा नेबरहुड फर्स्ट, शेजारी प्रथम, हे आता आपला आंतरराष्ट्रीय धोरणाचा एक महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे, शेजारी प्रथम. ठीक आहे, ऍक्ट ईस्ट पॉलिसी, आधी काय होतं लुक ईस्ट पॉलिसी होती, आता ऍक्ट ईस्ट म्हणजे. ठीक आहे, तर हे धोरण बदललेलं आहे मॉडर्न एरामध्ये, हे आपल्याला बघायचं आहे. इंडो पॅसिफिक पॉलिसी खूप महत्वाचं आहे, इंडो पॅसिफिक रिजन, त्याच्यामध्ये भारताचं धोरण काय राहिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. सागर डॉक्ट्राइन काय आहे, तर हे आधुनिक परराष्ट्र धोरणाचे हे जे काय महत्वाचे मुद्दे आहेत याच्यावर आपल्याला विशेषतः भर द्यायचे आहेत. लक्षात आला हा मुद्दा. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात काय. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या पातळ्यांवर म्हणजे कुठल्या मुद्द्यांभोवती आपल्याला या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तर हे प्रमुख मुद्दे आहेत. ऊर्जा सुरक्षा, त्याच्यासाठी आपल्याला एखाद्या राष्ट्राशी संबंध प्रस्थापित करायचा आहे. ठीक, ऊर्जा हे महत्वाचं आव्हान आहे आधुनिक काळामधलं. समुद्री सुरक्षा, नेव्हिगेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यासाठी समुद्री सुरक्षा खूप महत्वाच्या, पायरेसी अँड ऑल सगळ्या गोष्टी त्याच्या संदर्भात समुद्री सुरक्षा राखणं आपल्याला खूप गरजेचं आहे. टेररिझमचं चॅलेंज आहे, त्याच्यासाठी हे सुरक्षेचं मोठं आव्हान आहे. तर त्याच्या वेळी आपल्याला हे समुद्र सुरक्षा महत्वाचे ठरते. दहशतवाद, व्यापार, ठीक आहे, हा खूप महत्वाचा आहे. जसं की आपण बघा चायना बरोबर आपल्या रायव्हलरी दिसून येते, पण व्यापारी संबंध आपले जे आहेत ते चालू असतात एका बाजूला. लक्षात येते. तर हे व्यापार, तंत्रज्ञान, राजकारण, टेक्नॉलॉजीचे जे काय पॉलिटिक्स आहे तर त्याच्या संदर्भात आपल्याला हे सगळे महत्वाचे मुद्दे. तर हे महत्वाचे मुद्दे आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध आपल्याला अभ्यासताना ह्या मुद्द्यांभोवती आपल्याला अभ्यास करायचा आहे. ऊर्जा सुरक्षा, ह्याच्यामधला ऊर्जा सुरक्षा का, कोणत्याही देशाला त्याच्या विकासासाठी ऊर्जा गरजेची ठरते. ऊर्जा गरजेसाठी ठीक आहे, तर ऊर्जा आपल्याला सर्वच गोष्टींसाठी लागते. मग याच्यासाठी देशाची अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते ऊर्जेच्या ह्याच्यामुळे. मग ऊर्जा सप्लाय किंवा जे काही एनर्जी सप्लाय ह्या ठप्प होऊ नये म्हणून आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वेगवेगळ्या देशांशी संबंध प्रस्थापित करावे लागतात आणि त्यांच्याशी जे काय वेगवेगळे करार आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला ते डील, ठीक आहे, ते करावे लागते. आणि त्याच्यामध्ये मग काय तो हा, म्हणून ऊर्जा हा फॅक्टर जो आहे तो इंटरनल पॉलिटिक्समध्ये की रोल प्ले करतो. त्याच्याबरोबर उदाहरण जर बघितलं आपण याच्या संदर्भातलं तर बघा, रशिया युक्रेन युद्ध आणि त्याच्यामध्ये युरोपचे संकट आहे. युरोपीय देश त्यांच्या गरजेचा मोठा हिस्सा रशियाकडून घेणाऱ्या नैसर्गिक गॅसवर अवलंबून होते. मात्र युद्ध सुरू झाल्यावर त्यांनी काय केलंय, रशियाने पुरवठा कमी केला, त्यामुळे युरोपमध्ये गॅसचे भाव जे आहेत ते
खूप वाढले आणि ऊर्जा सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. यानंतर भारताने आपली सुरक्षा मजबूत करण्यासाठी रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी केले आणि दुसरीकडे राष्ट्रीय हायड्रोजन मिशन जे आहे ते प्रकल्प सुरू केले, जेणेकरून भविष्यात दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागणार नाही. लक्षात येतं, हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा. म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला डोमेस्टिक लेवलवर पण चेंज करावं लागतं आणि त्याच्यासाठी म्हणून इंटरनॅशनल पॉलिटिक्स आपल्याला समजून घ्यावं लागतं. समुद्री सुरक्षा वेगवेगळे आव्हान आहेत, जसं की बघा दहशतवाद आहे, इतर देशाच्या बेकायदेशीर वर्चस्व याच्यापासून रक्षण करणं. त्याच्यासाठी बघा जगातील सुमारे 90% व्यापार हा समुद्राच्या मार्गाने होतो. मग आता विचार करा, 90% व्यापार जर समुद्री मार्गाने होत असेल तर समुद्री सुरक्षेला प्राधान्य किती दिलं पाहिजे, लक्षात येते का? तर म्हणून आपल्याला समुद्री सुरक्षेला प्राधान्य देणं गरजेचं ठरतं. उदाहरण काय, रेड सी मधलं हुती बंडखोरांचे हल्ले बघा, दक्षिण चायना सी मध्ये तिथं मग वाद बघा. ठीक आहे, हे दोन मुद्दे समजून घ्या. जसं दक्षिण चायना सी मध्ये चीन काय करत असतो, एकतर्फी आपले मक्तेदारी किंवा हक्क सांगण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. त्याला भारत, अमेरिका आणि इतर देश, जपान असेल तर हे मुक्त संचार असावा यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी मिळून क्वाडची स्थापना केली. ठीक आहे, मी क्वाडचं विचारलं होतं मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला. मग त्याला हे करण्यासाठी आपण क्वाडची स्थापना केलेली आहे एकत्रित येऊन. का तर मुक्त संचार पाहिजे, फ्री नेव्हिगेशन पाहिजे. ठीक आहे, चायना जरी मक्तेदारी सांगत असला, हक्क दाखवत असला तरी ते तसं नाही. ठीक आहे, फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन खूप महत्वाचा आहे. हा शब्द तुम्हाला वारंवार येईल इंटरनॅशनल रिलेशनमध्ये, फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन. ठीक आहे, तर हे मुद्दे तुम्ही समजून घ्या. हे उदाहरणं तुम्हाला दिलेले स्लाइडमध्ये तुम्ही समजून घ्या. तर हे समजून घ्यायचं, दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला खूप महत्वाचा मुद्दा आहे. दहशतवाद ही कीड आहे जागतिक शांततेला लागलेले. तर त्या पद्धतीनं खूप मोठं आव्हान आहे जगासमोरचं. दहशतवाद केवळ एका देशापुरतं नाही तर तो जगभर आहे. मग आता हे दहशतवादाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. आधुनिक ह्याच्यामध्ये सायबर दहशतवाद आलेला आहे, कट्टरतावाद आहे, यावर जगभर काय दहशतवाद पसरत आहे आणि दहशतवादाला मिळणारे आर्थिक सहाय्य रोखणे हे एक मोठं आव्हान आहे. लक्षात येते काय? हे मुद्दे आपल्याला समजून घ्यायचे आहे. 26/11चा हल्ला पाकिस्तानने भारतावर केलेला, तर त्याच्यावर FATFची कारवाई जी आहे ते दहशतवादाने मुंबईवर हल्ला केला आणि मग सीमापार दहशतवादाचे मोठे आव्हान हे एक उदाहरण आहे. म्हणजे समुद्री मार्गाने आले होते, मग म्हणून हे सुरक्षेचं किती मोठं आव्हान आहे लक्षात येते. मग भारताने याच्या विरुद्ध आवाज उठवला. मग FATF सारख्या जागतिक संस्थेने दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याबद्दल पाकिस्तानला बरीच वर्ष ग्रे लिस्ट, ह्या लिस्ट आहेत वेगवेगळ्या, ह्या प्रिलिमला विचारलं जातं. म्हणजे वेगवेगळ्या आता FATF फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स अशा ह्या ज्या संघटना येत जातील तुम्हाला, त्याचं काय काम आहे, काय कशा पद्धतीचा त्यांचा रोल आहे, ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, व्यापार संबंध, वस्तू, सेवा आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचा हा मुख्य कण असतो ऑब्व्हियसली. आता आज देश एकमेकांशी व्यापार करण्यासाठी मुक्त व्यापार करार, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग फ्री ट्रेड ॲग्रीमेंट समजून घेताना तुम्हाला WTO समजून घ्या. उदाहरण हा याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, भारत UAE मुक्त व्यापार करार तो झालेला आहे. मग हे मी काय इन्क्लूड केले माहिती आहे का, हे तर हिथं करंटचं कशा पद्धतीने रोल आहे ते समजून घेण्यासाठी चायना +1 हे धोरण भारताचं कशा पद्धतीचं आहे ते बघा. भारताने संयुक्त अरब अमिरातीसमोर सेपा हा करार केलाय, ज्यामुळे भारतीय कापड, दागिने आणि इतर वस्तूंना तिथे मोठी बाजारपेठ मिळालेली आहे. बघा, ह्या करारामुळे काय झालेलं आहे, भारतातलं कापड असेल किंवा दागिने असेल, ऑर्नामेंट्स, तिथे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. मग हे जे करार म्हणजे काय, ह्याच्यामध्ये काय, हा द्विपक्षीय करार आहे. कुणासोबत, भारत आणि जे काय UAEचा सेपा हा करार आहे. मग असे करार न्यूजमध्ये येत असतात. त्याच्यामुळं काय होत असतं, कशा पद्धतीनं, मग हे द्विराष्ट्रीय संबंध त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने अभ्यासाच्या, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत. ठीक आहे, तंत्रज्ञान राजकारण, टेक्नोपॉलिटिक्स, त्याच्यामध्ये बघा 5G, AI, सेमीकंडक्टरचा वापर, याच्यामध्ये हे बघून घ्या. ज्या देशाकडे प्रगत तंत्रज्ञान आणि डेटा असेल तोच देश भविष्यात जगावर नियंत्रण ठेवेल. काय, डेटा इज न्यू ऑइल म्हटलं जातं की नाही, तर त्या पातळीवर हे समजून घ्या. उदाहरणार्थ बघा, अमेरिका चायना चिप वॉर आहे आणि टिकटॉकवरची बंदी, तर या अनुषंगाने बघा भारताने सुरक्षेच्या कारणावरनं टिकटॉकवर बंदी घातली होती. ठीक आहे, अशा अनेक PUBG ॲपवर सुद्धा अशा शेकडो ॲपवर बंदी घातली होती. का तर तो डेटा चोरी व्हायचा. ठीक आहे,
ह्या देशातून डेटा चोरवायचा, डेटा काय म्हटलं, डेटा खूप महत्त्वाचा आहे, डेटा इज न्यू ऑइल म्हटलं लक्षात येतं. म्हणून हे डेटा संरक्षणाच्या मुद्द्यावरून भारताने काय केलं होतं की टिकटॉक आणि अशा शेकडो ॲपवर बंदी घातली होती. तर आता याच्यामध्ये बघा, भारत आणि शेजारी देश किंवा नेबरहुड कंट्रीज म्हटलं की काय आपल्याला प्रत्येक देशासाठी काय अभ्यासावं लागेल प्रमुख मुद्दे. आता हे मी 5 मागचे ह्या स्लाइडपर्यंत जे मुद्दे सांगितले ते कसं करायचे, त्याच्यामध्ये करंटचं कसं लिंकेजेस आहे ते म्हणून खाली मी उदाहरणं पण दिली होती. ते स्लाइड पॉज करून तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता, नोट डाऊन करू शकता. आता आपल्याला काय करायचं, अभ्यासाची रचना समजून घ्यायची इंटरनॅशनल रिलेशनमध्ये कशा पद्धतीने करायचं. बघा, पहिलं काय, हिस्टॉरिकल टाईज काय आहेत का बघा तुम्ही. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देतो, नेपाळ. चायना पण आहे, सिल्क रूट संदर्भात आपण बघतो, ठीक आहे. जपानचं बघा, ब्रिटिश ऑब्विसली आहे. तर हिस्टॉरिक टाईज समजून घ्या, ऐतिहासिक संबंध कसे राहिलेले आहेत त्या देशासंदर्भात, त्या देशासंबंधी भारताचे ते समजून घ्यायचे आहे रूट्समध्ये. जसे की बघा, साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिका राहिलेले आहेत ना ऑब्विसली, ठीक आहे. महात्मा गांधींची तिथलं जे काय चळवळ आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे हिस्टॉरिक टाईज, मग हे समजून घ्यायचं. तिथून मग एक उलगडा यायला सुरू होते की त्या देशाचे आपले संबंध कशा पद्धतीने बनत गेलेले आहेत. नेपाळ संबंधात आपल्याला माहितीच आहे, ठीक आहे. सीमा प्रश्न, आता बाउंड्रीज कशा आहेत ते समजून घ्या. म्हणजे आता हे काय सगळ्यांशी असणार आहे काय, आता अमेरिकन राष्ट्राचे आपलं काय असणार आहे काय बाउंड्रीजचं काय नाही आहे. बट आता इथं काय असेल, भारताचं जिथं कुठं असेल ते बॉर्डर, इथं बांगलादेश वगैरे आहे, नेपाळ आहे, पुढं या सगळ्या गोष्टी, चायना आहे. तर बाउंड्रीज कुठं कुठं आहेत, पाकिस्तान आहे, थोड्या प्रमाणात अफगाणिस्तान. तर ह्या गोष्टी समजून घ्या. सीमा प्रश्न, आता सीमा तर आहेत, तर ते पण बघा कुठल्या देशाची सीमा लागू नाही ते बघा, आणि सीमा प्रश्न पण कोणत्या देशाची, आव्हानात्मक कुठं आहे ते पण बघा. मग ह्या गोष्टी असतील तर त्या अँगलनं तुम्ही प्रिपरेशन आपल्याला करायला लागेल. आर्थिक संबंध, व्यापारी संबंध काय आहेत का, जसं की मी मगाशी उदाहरण दिलं, चायना रायव्हलरी पण आहे आणि आपलं काय ट्रेड पण आहे, व्यापारी संबंध पण आहे आपला. तर त्या पातळीवर समजून घ्या व्यापारी संबंध कशा पद्धतीने, US, रशिया, जपान, ठीक आहे. तर यांच्याशी आपल्याला जो मोस्टली की आर्थिक संबंध आपल्याला दिसून येतो. मग त्या पातळीवर ह्या संबंध समजून घ्या. कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत हे थोडक्यात आपण बघत आहोत. सुरक्षेचा प्रश्न, सिक्युरिटी हे खूप महत्वाचं आहे. जसे की आपण पाकिस्तान संदर्भात बघितलं, पाकिस्तान नेहमी कुरापत्या करत असतो आपल्या सीमेवर. तर ह्या गोष्टी मग आपल्याला आव्हान असते. चीनचा प्रभाव सुद्धा हा एक सेपरेट टॉपिक काय की चायना इन्फ्लुएन्स करत असतं. उदाहरणार्थ जर बघितलं की साऊथ आफ्रिकेशी आपण काही संबंध प्रस्थापित करण्याचा असेल तर चायना तिथे एंट्री करतं आणि चायना काय करतं, तिथे काही गोष्टी डिलिव्हर करतं, आमिष दाखवतं आणि तिथे काही गोष्टी जे आहेत ते प्रकल्प स्वतः घेऊन पुढं डिलिव्हर करतं. मग हे एक चीनचा प्रभाव हा खूप मोठा आणि भारताच्या पातळीवरच नाही जगाच्या राजकारणामध्ये चीनचा प्रभाव वाढत आहे. आणि ते कशा पद्धतीने मग चीन डॉमिनेट करत आहे बऱ्याचदा आपण बघतो की मग श्रीलंकेतलं एक जे काय ते एक पोर्ट त्यांनी ते घेतलेलं आहे लोन ट्रॅपमध्ये, डेप ट्रॅपमध्ये श्रीलंकेला अडकवून, ठीक आहे. तर ह्या मी श्रीलंका इथं, तर श्रीलंकेतलं कुठलं आहे ते पोर्ट मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. कुठलं ठिकाण जे आहे ते डेप ट्रॅपमध्ये चायनाने स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. तर हा एक, तर भारताची भूमिका काय ह्या सगळ्या पातळ्यांवर, मग भारताचे वेगवेगळे व्यापारी संबंधाची तुम्ही ऐतिहासिक काय हे सगळ्यांवर, आणि अलीकडच्या घडामोडी. मग आता अलीकडच्या घडामोडी जरी करत असला तरी ह्या गोष्टी ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा तुम्हाला अभ्यास पाहिजे, तरच तुम्ही करंट प्रॉपर त्या व्यवस्थित हे करू शकता. मुद्दे समजले, काय काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, ठीक आहे. तर ओव्हरऑल बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला हिस्टॉरिक टाईप समजून घ्यायचे आहेत, इकॉनॉमिक काय आहे, ट्रेडमध्ये काय आहे, सिक्युरिटी चॅलेंज काय आहे, बॉर्डर डिस्प्यूट काय आहेत, कुणासोबत आहेत का, लक्षात येते का, आणि मग इतर काय आहे का सहकार्य, कोऑपरेशन कुणासोबत आहे का. जसे की काय क्वाड आपण बघितलं की जपान, ऑस्ट्रेलिया सहभाग आहे, साऊथ कोऑपरेशन, मग याच्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांचा सहभाग घेऊन म्हणजे आम्ही दक्षिण सहकार्य आणि ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रिपेअर करायला लागल्या नाहीत. इन डिटेल बघणार आहोत, म्हणजे नेशन वाईज बघणार आहोत. म्हणजे आता इंडिया पाकिस्तानमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आय थिंक नेक्स्ट जे
लेक्चर होते इंडिया पाकिस्तान त्याच्या संदर्भात ते काय करायचं, त्याच्यामध्ये कुठल्या मुद्द्यांवर प्रमुख आपल्याला भर द्यायचा ते आपण सिलेबस डिकोडिंग बघणार आहोत. आणि हे जे हिस्टॉरिक टाईप म्हणजे कसा इंटरनॅशनल पॉलिटिक्स, भारताचे प्रिन्सिपल्स काय आहेत, भारतीय परराष्ट्र धोरणाची तत्व काय आहेत, कशा पद्धतीने परराष्ट्र धोरण भारत पुढे घेऊन येत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित बघायच्या आहेत. आणि IR मी सिरीज सुरूच करणार आहे 1 तारखेपासून, तर त्या अनुषंगाने आपण ह्या सगळ्या गोष्टी बघणारच आहोत. तुर्तास इथंच थांबूयात. अशा सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा. धन्यवाद.